थँक्स. आता काय लिहिलंय त्यात? वाचलं ना. थँक्स. थँक्स एवढंच लिहिलंय? हो. नाही, आता नाही सोडत मी. नाही, आता नाही सोडत. हो दादा, आता नाही सोडत मी. शांत व्हा दादा, एकच वादा. अरुण दादा शांत व्हा. नाही, आता जेवढ्या काचा आहेत ना ह्या, अहो त्या लोकांच्या आहेत त्या. अरे माझ्या घराच्या काचा राहिल्या ना, मग ह्यांच्या कशा ठेवीन? ह्यांच्या पण फोडतो आता. टाका, फोडून टाका. त्यांनीच तुम्हाला निवडून दिलं आणि त्यांच्या काचा फोडून टाका. काय तुम्ही दादा? नको ते नको भरवू. नाही तरी पण मी फोडणार म्हणजे फोडणार. नको. कुठे चालला? जेवण आहे? बरं तिकडे. कशाला आलीस इथे? माझ्या नवऱ्याला सगळं कळलंय. मग काय? त्याने मला घराबाहेर काढलंय. मग इथं कशाला आलीस? मग कुठे जाणार मी? हे बघा, हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. ते काय नाही, तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. काय लग्न? मला सन्मानाने जगायचंय आणि तुम्ही मला तसं वचन दिलं होतं. हे वचन गेलं खड्ड्यात. चल निघ. हे बघ, बाई आतमध्ये येते ना, तिला घ्यायचं नाही. का ही दगड मारत होती? हे बाई तू. हॅलो हॅलो, तुम्ही तुमच्या मोबाईल मधले व्हिडिओ दाखवा त्यांना लगेच. हो. तुम्ही माझ्यासोबत असं नाही करू शकत. माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा? कसला पुरावा? व्हिडिओ आहे माझ्याकडे. रेकॉर्डिंग करायची काय गरज होती का? आणि दिलेलं वचन पाळलंच पाहिजे असं काय नाही. तसं तुम्ही फारच वचन पाळता नाही का? असं पण नाही. हे बघ, माझ्या पोरीचं लग्न आहे, तुझ्याशी कुठे लग्न करू? हे बघा, तुम्ही मला शब्द दिला होता. पण आता नाही म्हणतोय ना. हे बघ, त्यापुढे तुझं तू बघायचं, माझं मी. आपल्या दोघांचा काय बी संबंध नाही. आणि जर तू माझ्या वाट्याला गेलीस ना, तर माझ्यासारखा वाईट कोण नाही. उद्या कोण बी उठेल आणि सांगेल लग्न करायचं म्हणून. उद्या कोण बी उठेल आणि सांगेल लग्न करायचं म्हणून. आता मी बोललेच रेकॉर्ड होतं इथे. तो ना लाईव्ह व्हिडिओ आहे. लाईव्ह व्हिडिओ? ठीक आहे ठीक आहे. बघ, आता जरा शांत राहा. आपण नंतर बघू ना काय ते. हा, नंतर बघू. कट कर लगेच, कट कर. हा, एका मिनिटात करतो. 1 मिनिटात नाही, 0 मिनिटात कट कर. माझा मोबाईल साधा आहे ना, हे काय असतं मला कट कर लवकर. करतो. कुठे गेली? मला वाटतं तुम्हाला घाबरून पळून गेली. जाऊ दे, पिढा गेली. कट कर. दादा, ती पिढा परत आली ना, तिचा मोबाईल तिला परत देतो. आधी हे बंद करतो. कसं करायचं? जाऊ दे, झालं असेल. मी निर्मला. आमदार साहेबांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. ते नसते तर मी जगूच शकले नसते. कार्यकर्तीसाठी खूप काही केले त्यांनी. हो, हे खरंच असं वागले तुमच्याशी? हो, खूप मोठं मन आहे त्यांचं. माझा विश्वासच बसत नाहीये. घेऊ नको, विश्वास ठेवू नको. खोटाडी बाई आहे. हिने आता जे काय सांगितलं असेल ना, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. चांगली बाई नाहीये ही. अहो, पण त्या म्हणत होत्या की काय नाही, माझा काय बी संबंध नाही. हो, ती चुकून त्या दिवशी हॉटेलवर आलेली. हा, तुला सांगतो, पैसे पाहिजेत म्हणून ब्लॅकमेल करते. हा, मी खरंच ओळखत नाही.
तिचं नाव पण मला माहित नाही. शपथ सांग, तुझी शपथ बस. हो हो, माझी शपथ घ्या आणि मरू द्या मला. मी गेले तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही ना? अगं तसं नाही, मी खरंच सांगतो, हिचा माझा काही संबंध नाहीये. 1 मिनिट, मी असं काहीही बोललेली नाहीये. बघितलं तुमचा नवरा कसा आहे तो? त्यांच्या तोंडाने त्यांनी सगळं काही सांगितलंय. दादा काय आहे हे? हे काय नाही, उगाच काय पण बोलते ती. काय नाही. पण हे सगळं खरं आहे का? दादा तुम्ही यांच्याशी लग्न करणार आहेत का? काय? दादा मग माझ्या लग्नाचं काय? तू जरा गप ग, पाहुण्यांसमोर काही काय बोलतेस? अगं आई, या पाहुण्या नाहीयेत. हे बघ, हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झालाय. यांनी लाईव्ह पोस्ट केली आणि दादा या बाईंशी लग्न करणार आहेत. कुणी? मी? तुम्ही नाही मग कोणी केलंय? अहो पण माझा फोन तर यांच्याकडे. अहो तुम्ही मूर्ख आहात का? कशाला पोस्ट केला तो व्हिडिओ? एकच वादा अरुण दादा, या मोबाईलचं काय करू? त्या बाई, अरे तुम्ही इथंच आहे, हे घे तुमचा मोबाईल परत. दिला मोबाईल परत द्या. हे तू अपलोड केलंस? मी नाही. तू नाही केला मग कोणी केला? अरे मोबाईल तुझ्याकडे होता ना? मोबाईल, हा मोबाईल माझ्याकडेच होता. हा पण ते कसा काय अपलोड झाला मला माहिती नाही. तुम्हाला बोललो ना, ह्याच्यातलं मला काही समजत नाही. चुकून झाला असेल, चुकून. पण ठीक आहे, तू जे काही केलंस ते खूप चांगलं केलंस. आणि मॅडम तुम्ही सुद्धा, तुमचे मनापासून आभार. दादा बघितलं का केवढे फेमस झालात तुम्ही? हे बघा केवढे लाईक येत आहेत, केवढे कमेंट आहेत. सगळे आहेत ना तुमच्या आई वडिलांना आशीर्वाद देत आहेत. हे बघा निर्मलाबाई, आता उगाच डोक्याला ताप देऊ नका. हे सगळं प्रकरण इथेच मिटवून टाका बस. दादा मी कमेंट लिहू, शादी का वादा अरुण दादा. अरुण चल निघ, मोबाईल दे तिला. चल निघ. तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल तर नाही करत आहे ना? तुम्हाला काय पाहिजे? अहो नाही, खरंच तसं काही नाही. माझ्या आयुष्याचं तर वाटोळं झालंच. पण तुमच्या मुलीचं तिच्या मनाप्रमाणे लग्न लावून द्या. हो, तुमचं खरंच तसं काही नाहीये ना? नाही, पण तिचं लग्न लावून दिलं तरच. हो हो हो, आम्ही करून देऊ तिचं लग्न. नाही, पण मनालीला हा आवडला पाहिजे ना. हो, मला याच्याशीच करायचंय लग्न. अगं नाही, तू याच्याशी लग्न करू नकोस. तू ना हरीशशी लग्न कर. हो, हाच हरीश आहे. काय? हो मीच हरीश आहे. नाही पण नाही, तुम्ही आता काही बोलू नका. नाहीतर काय, गप्प बसा आता तुम्ही. गप बसा रे. मला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या. ह्या बाई आल्या नसताना तरी मी यांचं लग्न लावून देणार होतो. खोटं, सगळं खोटं. हा, खरंच सांगतोय. अहो तुमच्या लग्नाची तयारी मी सिद्धार्थ गार्डन मध्ये आधीच केलेली आहे. खोटं वाटतंय तुम्हाला? पाहिजे ते तिथे जाऊन विचारा, कोणाला पण करा चौकशी. परत? आता हे काय नवीन? थँक्स. आता नाही सोडत मी. थांबा, यावेळी मी बाहेर जातो. कुठे गेले? मलाच फोन केला. हॅलो. अरे ते हॅलो बिलो बाजूला ठेव, आज घरात काय चाललं ते सांगा ती. तुम्ही काय आमचं ठरलेलं लग्न मोडणार आहात का? अरे बाबा, तुझ्याच लग्नासाठी सगळं चाललंय. लग्न मोडत नाही होत, लग्न करण्यासाठीच इकडे आलोय आम्ही तुझं. हो का? मग आता आमच्यावर अजून एक उपकार करा. काय? परत दगड नका मारू यार. ते आमच्या लग्नाला तयार झाले. काय? काय काय झालं?
सगळे लग्नाला तयार झाले त्यांच्या, असं म्हणतोय हा. काय? ए, तू काही दारू बिरू नाही पाहिलास ना? नाही रे, हवं तर एकदा सिद्धार्थ गार्डनला जाऊन चेक कर. हो हो, ते तिथेच आमचं लग्न लावून देणार आहेत. त्यांनी लग्नाची सगळी तयारी पण करून ठेवली. ए ऐक, मी तुला करतो फोन. चल बाय. काय रे, खरंच लग्नाला तयार झालाय? हा, म्हणतो तर आहे तो हरीश तसं. आता बघू. पहिले मला थोडी शंका येते पण. होऊ शकतं असं काहीतरी. हा, पण बघू, त्याने तो पत्ता तर दिलाय, तिकडे जाऊन बघू खरंच लग्नाची तयारी चालू आहे की नाही ते. हा, एक मिनिट पण नसेल सुरू केली तयारी तर? नसेल तयारी तर त्याला तसं फोन करून सांगू की बाबा काही तयारी नाहीये इकडे, आणि तयारी केली असेल तर आधी 2 घास खाऊन घेऊ, पहिले जाम भूक लागली यार मला. हा? चल चल चल. चल चल चल. कुठे पत्ता तर आज दिलाय. हाय शपथ, केली का यांनी तयारी सगळी? रे? हा, बघ ना, सगळा तामझाम दिसतोय. लकी आहे हरीश, अजून काय पाहिजे त्याला? हो, पण मला अजून पण कळत नाहीये की त्या मनालीचा बाप ह्या सगळ्यासाठी कसा काय तयार झाला अचानक. अरे, आपण खेळीच असं खेळलोय, तो तरी काय करणार बिचारा. हा? ए अलंकार, हा? तुझं कॉन्फिडन्स ओव्हर झाल्यावर काय होतं माहितीये ना तुला? काही बोलू नकोस पल्ले, बरोबर अंदाज लावलेत मी. अरे, तो आमदार आहे, तो काहीही करू शकतो. मग मला उगाच ना अंदाज बांधण्यात वेळ वाया घालू नकोस. मी एक काम करतो, हरीशला फोन करतो हा, लावला. आणि त्याला सांगतो जी बघूया आत. सावकाश. हे टिबू, बोल रे. हा, अरे तू जाम लकी आहेस मित्रा. माहितीये, दुसरं काहीतरी बोल. नाही, हे असं कोणाच्या आयुष्यात घडत नाही अरे. आणि होणारही नाही. अरे, ज्याचं प्रेम हे त्याला शेवटी मिळतच. दुसरं बोल, टेन्शन नाही घ्यायचं. नाही, इथे सगळा तामझाम आहे, सगळी तयारी झालीये, पण ना नेमकं बोर्डवरचं नाव चुकलंय. काय? हा, नाव चुकलंय. म्हणजे इथे मनाली आणि गिरीश यांचा विवाह असं लिहिलंय. म्हणजे तुझा न होणारा सासरा जाम डॅम्बिस निघाला रे. माझं नाव नाहीये. हा, मग कोणाचं नाव आहे? अरे त्या गिरीशचं नाव आहे. गिरीश? हा, हा गिरीश कोण आहे? अरे गिरीश म्हणजे तुझ्या प्रेयसी बरोबर ज्याचं लग्न होणार आहे तो. अरे तसं नाही रे, पण मग हा कोण आहे? आता ते मला काय माहित. ए, नीट चेक कर, चुकून हरीशचं गिरीश तर झालं नसेल ना? म्हणजे हचा ग तर झाला नसेल ना? अरे ते हचा गी झालाय, गी. अरे असं कसं? लग्न तर आमचं होणार आहे आणि आम्हाला तयार पण व्हायला सांगितलंय. मला सांग, आता तुम्ही सगळे कुठे आहात? सगळे नाही, मी आणि मनाली आहोत तिकडे. मनाली दुसऱ्या रूम मध्ये चेंज करते. तू एक काम कर, मनालीकडे फोन दे. अरे, ती दुसऱ्या रूम मध्ये चेंज करते आणि ते साहेब पण निघालेत मंडपाकडे यायला. अरे यार, मला ना काहीतरी मोठा घोळ वाटतोय. ए, तुला काय कन्फ्युजन आहे ना, ते चेक कर. आम्ही निघतोय ताबडतोब. बरं, ठीक आहे. काय म्हणाले? अरे हा हरीश गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय. याला कळतच नाही हा आमदार काहीतरी मोठी खेळी खेळणार आहे का? मी काय म्हणते, आपण एकदा चेक करूया नीट. उगाच बोर्ड वरून अंदाज नको लावायला. कोणाला तरी विचारूया ना. काका. काका. नमस्कार काका. बोर्डवर ना नवरदेवाचं नाव कदाचित चुकलंय. कशावरून? ते नवरदेवाचं नाव हरीश आहे, हरीश, गिरीश नाही. नाव चुकलं नाहीये, गिरीश साहेबांचंच नाव आहे ते. गिरीश साहेब आहेत तुमचे? हो, गिरीश साहेब आमचे भावी आमदार आहेत ते. हो, तुम्ही या, बसा.
व्हिडिओ करणार माझा, तो पण लाईव्ह. तूच राहणार नाही लाईव्ह. दादा हे मनालीचा फोन आहे. हा बोल बेटा. दादा मी रेडी आहे. हो ना. हा गाडी येईल तुम्हाला घ्यायला. हा बरं तुम्ही कुठे आहे? आम्ही एका ठिकाणी थांबलोय. कुठे थांबलाय? सोनं खरेदी करतोय तुझ्यासाठी. सोनं. मी, तुझी आई आणि निर्मलाबाई नेकलेस घेणार आहे तुझ्यासाठी. नेकलेस. आणि हरीशसाठी? त्याची काळजीच करू नको. त्याच्यासाठी खूप काय बंदोबस्त करायचा आहे मला. म्हणजे खूप काय काय घ्यायचं आहे माझ्या मनात आहे. ठीक आहे, तू एक काम कर, गाडी आली की लगेच हॉलवर या. चल ठेवू? हो हो ठीक आहे दादा. बोल. हरीश, 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 हरीश कुठे आहेस तू? हरीश, 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 हरीश ऐक, ही लपायची वेळ नाहीये. हा बाहेर ये बघू आधी. हरीश रे, हा एक्साइटेड होऊन हॉलवर गेला की काय? असं मांडवत थांबून काय होणार आहे अलंकार? त्याशिवाय कसं कळेल पल्ले की हा आमदार नेमकं कुठला गेम करणार आहे ते? गेम तर त्याने आपला केलाय. हरीशचं नाव पुढे करून आपल्याला फसवलंय त्याने. याचं नाव काहीतरी केलं पाहिजे. नाही आता जे काही करायचंय ना ते या मांडवतच करायला लागणार आहे. मांडव सोडून बाहेर जाऊन चालणार नाही आपल्याला. अरे पण इथे तर आपण दोघंच आहोत. आपण काय करणार आहोत? तू एक काम कर, निर्मलाबाईला फोन कर. ठीक आहे, त्यांना म्हणा आमदारानं पलटी मारली. कर कर फोन कर. त्यांना कळवलं पाहिजे ना. कर. माझा लाईव्ह व्हिडिओ केला होता ना, आता तू लाईव्ह यायचं आणि जे मी सांगितलंय ते बोलायचं. बबन दे. मध्येच फोन. मी हॅलो, हॅलो, कोण? कोण बोलताय? मी एकच वादा अरुण दादांचा खास माणूस बोलतोय. बबन बोलतोय. बबन. ओ दादा, पण हा तर निर्मला ताईंचा नंबर आहे ना? हा नंबर त्यांचाच आहे, पण हा फोन माझ्याकडे आहे. हा मग त्यांना द्या ना फोन. त्यांना मी ना काय नाही. हा ते सगळं विसरा आता. हा या मॅडम आता लाईव्ह आहेत. चला फोन ठेवा. चला. हा हॅलो, हॅलो. मी हे सगळं आमदार साहेबांना ब्लॅकमेल करण्यासाठी केलं, लोकांच्या सांगण्यावरून. त्यांचा फोन कदाचित त्या बबनकडे आहे आणि निर्मलाबाई लाईव्ह आहेत म्हणे. बघ 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 मग. मी हे जे काही केलं ते आमदार साहेबांना ब्लॅकमेल करण्यासाठी, लोकांच्या सांगण्यावरून.